चला मित्रांनो, यूट्यूबवर सगळं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण हॉस्टेल चालू करत आहोत मित्रांनो. काल्पनिक आहे, कोणत्या गोष्टीचं काही संबंध नाही मित्रांनो. हे फक्त तुमच्या मित्र माहितीसाठी व तुमच्या मनोरंजनासाठी आपण हा व्हिडिओ बनतो मित्रांनो. आणि हा व्हिडिओ काल्पनिक आहे, कोणत्या गोष्टीचा काही संबंध आहे व्हिडिओशी मित्रांनो. काल्पनिक कथा आहे, तुमच्या कोणत्याही कशाची काही संबंध नाही. हा फक्त तुमचा व्हिडिओ आहे, कोणत्या गोष्टीचा काही संबंध नाही मित्रांनो. तर आपण थोड्यात भूतवाडची कहाणी पण सांगतो म्हणतो. तर मित्रांनो, शापित आत्मा शापित हे असे का असतं, त्या घराला श्राप असतं मित्रांनो एक. आणि आपल्या घराचं म्हणजे फारच राहण्यामध्ये कठीण असतं, श्राप दिले असतं त्या वाड्यामध्ये. तर ते ह्या वाडा कसा असतं मित्रांनो की फार भयभीत आणि पूर्व मोठी बिल्डिंग असते. तर एक माणूस म्हणतो आहे, त्या घरामध्ये मी राहिलो, मला वेगळाच अनुभव आला. आणि मी तिथं राहते मित्रांनो. मोठं 3-4 करोडची वर बिल्डिंग असते, 3 करोडचं वर बिल्डिंग असते मित्रांनो. मित्रांनो म्हणते हे बिल्डिंगमध्ये ह्याच्यावर देते मित्रांनो, आपल्या लाईव्हवर ह्याच्या यूट्यूबवर आपल्या TV चॅनलवर देते ह्या बातम्या की ह्या घरामध्ये 3 करोडच्या वर घर आहे. आणि ह्या घरामध्ये जे बी येऊन राहील त्याला मी 10 लाख रुपये बक्षीस देतो. एक रात्र काढायचं ह्या बिल्डिंग घरामध्ये येऊन. तर ह्या स्टोरी कहाणीमध्ये सांगलं जातं मित्रांनो. त्या कहाणीमध्ये म्हणते की भूताच्या की ह्या स्टेच्यामध्ये जेन राहील रात्रभर जेणं मित्रांनो, त्याला माझ्याकडून बक्षीस 10 लाखाचं. मग एकाला भरपूर जोर असते मित्रांनो, त्याच्यामुळं ऑप्शनला 1.5 लाख रुपये लागत असते मित्रांनो. तर मग ते मला लई जोर होता, मी माझ्या मुलासाठी त्या दूध बंगल्यात एक रात्र काढायला तर तयार आहो. मला पैशाची लई जोर होता मग तिथं. तसं म्हटल्याच्यानंतर म्हणतो मित्रांनो, मला माझी अडचण मला खूप भरपूर आहे आणि मला लागणार आहेत पैसे. आणि मला सर त्या बंगल्यामध्ये मी राहणार आणि मला आणून दे. तर मित्रांनो मग दुसरं मित्रांनो दोघं होती. तर मित्रांनो मग राहायला तयार झाल्याच्यानंतर मग पुन्हा बाकीचे दोघं असतात मित्रांनो. एक म्हणजे आत्मा ज्यानं शोध घेणारा एक माणूस असेल, तर त्याच्याकडे एक राहते ओमचं ताबीज राहते. आणि ते निशाण खेळायचे एक राहते मित्रांनो, निशाण करायचे एक राहते, ते एक घेतं मित्रांनो ते. आणि मग ते त्यांना आणि ते सांगते मुलगी असते मित्रांनो, दोघं ते. आणि तिसरं एक ड्रिंक करणारा माणूस एक असतं मित्रांनो, 3 ते. आणि चौथं म्हणजे एक माणूस ते म्हणजे मुलाचा बाप मित्रांनो. असं 4 राहते मित्रांनो. तर मित्रांनो मग असं 4 म्हणून जातात मित्रांनो. मग म्हणतात आता काही करून आपल्याला त्याचा शोध घ्यायचा ते मित्रांनो. तर म्हणतात काय करावं त्यासाठी, आपल्याला काय करायचं काय नाही. मग विचार करतो मित्रांनो की आपल्याला आज मुक्काम करायचं आहे. मग ते काय म्हणतात, तुम्ही 4 राहणार होतं. मग काही का करा, 10 लाख तुम्ही 4 वाटून घ्या, जेवण चालतं तर उद्या सकाळी तुम्हाला भेटतं म्हणते. साहेब बरं म्हणते. तर ड्रिंक करणारे माणूस म्हणत आहे, मी अशा गोष्टीसाठी ठेवत नाही म्हणजे काही भांडल बाद असते. मग एक माणूस असते ते म्हणजे देवाचं हे करणार, त्याला म्हणतं मला आत्मा कळते म्हणतं काय मुलगी ते माणूस. आणि ते सगळं दुसरं एक असतं ते ड्रिंक करणारा माणूस आणि एक माणूस मुलाचा बाप, 4 असतं त्याच्यामध्ये जातात. आणि ते जेव्हा उद्या सकाळी म्हणजे जेव्हा आलं त्याला आपण हे 10 लाख रुपये देणार म्हणते. 10 लाख चौघामध्ये तर 2 टाकतो. तर बरं म्हणतात. 4 राहतात नंतर रात्रीमध्ये. त्या रात्रीमधून मग हे नाही का म्हणतं, मी एक महाराज आहो म्हणतं. 4 म्हणताना आता ह्याच्यामध्ये आपण त्या जे माणूसची आत्मा आहेत म्हणते, ॲड्रेस काय त्याचं नाव असते रंगडं, त्याच्या आत्म्याला आपण बोलू आणि आपण बघू म्हणते काय त्याला म्हणतं. त्याला म्हणतं आहे ड्रिंक कर मग म्हणते, बरं बघ काय बघा तुला म्हणते, मला ते तू काय करू, मला पैसे खायचे म्हणते. आणि असं तर म्हणजे 2.5 लाख म्हणजे एकेकाला 2.5 लाख भेटतं. तर असं चौकाचे 10 लाख भेटतं. मग ते त्याला बघते म्हणतात, बघते तर मग ते लाईट बंद चालू होते. हा हॅट्रिकची आत्मा गेली म्हणते आता जवळ आहे म्हणते. आणि म्हणतं टाकते 10 वाढता नाव येते. मग त्याच्यातले अरे हे तर तुडू काय म्हणतात, सबके सब मारे जाएंगे म्हणते. इसका हे असं व्हायचं कारण म्हणजे काय तर हे आहे म्हणते, तर आपण कोण बी असणार म्हणते. त्याच्यातलं कर मग का म्हणते, गब्बे म्हणते काही बोलस कसं म्हणते काही बघू, अरे पैसाठी तुम्हाला तू पळाला बघास का तुम्ही बोलास का म्हणते मला तू चाल तुझं कोण ऐकलेला म्हणते. चल मी चालू म्हणतो, कोण हवा असेल बाहेर कोण आलं जाऊन म्हणतो नकोच आहे ना म्हणते, जाऊ नको म्हणते, बाहेर धोका म्हणते, त्यात माहितीला म्हणून टाकतो जाऊ नको. तर
ऐक ना म्हणते, सर तुझ्या गोष्टी कोणचं ठेवलं म्हणते, मला सगळं माहीत आहे. तू उगाला वाढत बोलून ना पैसे फासून ॲड करून आम्हाला बाजूला व्ह्यू भरून काढून तू पैसे हडपायला बघा असं म्हणते. जाते बाहेर जाते मित्रांनो. खाली इकडे तिकडे होतात भेट असेल तर मित्रांनो बघतोय. एक लांब जागी जाऊन बघतो ना ठीक आहे. चौघ मस्त पार्टीकडे बसायचं मित्रांनो. तिघं चौघ त्याच्यातले नव्हते अरे म्हणतो कोण उचलून म्हणतो. आओ जगू आओ जगू आओ, हमारे इसमें तुम्हारे पार्टी में स्वागत है, आओ बैठो बैठो म्हणते. मेरा नाम कैसे तुम्हें मालूम होती? मालूम है, हम ही थे यहाँ पे, सबको डर रहे थे कि डर के भगा रहे थे हम, यहाँ पे कोई भी नहीं आना, यहाँ बहुत बंगला है, ऐसे ऐसा झूठ बोल के हम फंसा रहे थे सबको, तो होशियार निकले, गुस्सा नहीं आओ, बैठ बैठो हमारे पार्टी में बैठो म्हणते. अच्छा म्हणते, मेरे को मालूम था मैं सही हूँ, सब झूठे हो, मेरे को डराते सब म्हणते. लो ड्रिंक हमारे साथ लो म्हणते. मग मी त्यांचा ड्रिंक तिथे टाकून देतो मित्रांनो. पिते ना ड्रिंक पिल्याच्यानंतर मग सगळे हसतात मित्रांनो. हसल्यावर मग पुन्हा असं कोट असलं अजून टूक टाकला म्हणजे बघतात मित्रांनो सगळे गायब होतात. म्हणतं अरे का गं हे तर तिथे सप्ती का गं म्हणते. मग तिची आत्महत्या मित्रांनो दिवसाला असते. म्हणते वो आदमी थे ही नाही म्हणते, तुम्ही फंसाने के लिए मैंने किया था म्हणते. ते शैतान मित्रांनो. फिर वो मेरे इसमें क्या मिलाया था म्हणते, जो मैंने पिया था वो मरने के लिए वो तुम्हें दिया म्हणते. मरते मित्रांनो. मग असं मरते की नाही की मग लगेच पुन्हा थोडं जीव राहते मित्र त्याच्यामध्ये. मग तेवढं बचा बचा मुझे बचा मुझे बचा हे ना म्हणते. तिथले एक मग तांत्रिक महाराज असते मग ते महाराज मग त्यानं ह्याला सांगत जाऊ नको म्हणतात, ह्यानं का वाचना म्हणते. म्हणते त्या दोघाला सांगतंय तुम्ही हे रेषाच्या मारलेले ह्याच्या बाहेर जाऊ नका म्हणते, ह्याच्या बाहेर निघाला तुम्ही वाचना म्हणते. हे घर बरोबर नाही आधीच आत्मा मारून टाकलं मग तुम्हाला, ऐकलं का म्हणते. बरं म्हणते. ह्यानं जाते महाराज हातात ताबी धरते मित्रांच्या हातात चांगली ते ओमची ताबी धरते. मग ह्यानं जाते मित्रांनो. मग तिच्या पुढे गेल्याच्यानंतर पुन्हा त्याचं पुढे जाते. पुढे गेल्याच्यानंतर पुन्हा मग ते म्हणते मुझे बचा म्हणते. तुम्ही पहिले बोला था मैं तुम मत आओ इधर बोल के, तुम हमारे बात सुन नहीं म्हणते. मुझे बचाने का एक जरिया म्हणते. म्हणते क्या जरिया आहे. मग जाते मित्र असं ताबी त्याच्या हातलेच करून घेते. ये ताबीज दो मुझे हातलेच करून घेते. मग छोड़ हंसते मैं पहले ही मर चुका हूँ, मैं वो शैतान का आदमी हो चुका हूँ म्हणते. तुम्ही जानबूझ के ऐसा बहाना करके तुम्हें यहाँ बुलाया म्हणते. अब तुम भी नहीं बच पाओगे म्हणते मित्रांनो. ह्यानंतर मेलच असते मित्रांनो. त्या तांत्रिकला बी त्यानं ते बोध बनवून त्यानं मारून टाकते मित्रांनो. मारून टाकल्यानंतर पुन्हा मग मराच्या आधी दोघं बी त्या सगळं बाहेर येत मित्रांनो. त्या तर म्हणते शांती घ्यायचं तुम्ही बाहेर नका म्हणते. म्हणतं मी बी मेला म्हणते, दुसरा माणूस बी मेला म्हणते आणि तुम्ही त्याच्या बाहेर रंगू नका म्हणते. त्याच्या बाहेर निघाला तुम्ही दोघंही मरता म्हणते. आता मी मराला म्हणते, तुम्ही हात नाही आता मला मारले म्हणते. दोघं बघते मित्रांनो. आणि म्हणते त्याने मेलं ह्याने मेले तर चुकून तुम्ही येऊ नका त्याच्यावर थांबा म्हणते. तर तुम्ही वाचता तो वाचना म्हणते. जाऊन पता त्याच्यानं जाऊन थांबतो. दोघं मेले मित्रांनो. दोघं राहिले आता हे दोघंच फक्त. ते लेडीज आणि ते जेंट्स आणि ते दवाखान्यातलं बघायचा माणूस एक असतं ना मुलगा त्याच्या दवाखान्यात त्याने एक वाचलं त्याने एक असतं दुसरी लेडीज त्याच्या. मग आता लेडीजच्या नवऱ्याच्या आत्मा बोलून येते मित्रांनो. एक माणूस भूत असेल तर येते बाहेर आणि म्हणतं आहे आओ मैं तुम्हारा पति हूँ, मैं तुम्हें यहाँ से ले जाने आया हूँ म्हणते. चलो यहाँ से भाग जाएंगे म्हणते. तुम तो पहले मर चुके हो, तुम तो जिंदा नहीं हो, मैं बहुत दूर से तुम्हें लेने आया हूँ म्हणते. चलो मैं जाऊँ म्हणते. आदमी की आत्मा है, तुम झूठ बोल के लेके जा रहे होते यहाँ से. नहीं देखो ये आदमी पैसे के पास झूठ बोल रहा है, इसको पैसे से जरूरत है, इसको पैसा होना चाहिए, तुम्हें नहीं अपने को पैसा नहीं होना चाहिए. चलो चलो यहाँ से चलो म्हणते जल्दी, नहीं तो मैं जा रहा हूँ म्हणते. नाही म्हणते. मग मित्रांनो मग त्याच्यातून बाहेर पळते मित्रांनो. तिला पळतं लगे तिला पकडते मित्रांनो. हाताला पकडी करते मित्रांनो आणि लगेच गायब होते मित्रांनो.
गायब झालं. ह्यानं म्हणते तुला पोलीस म्हणतो, म्हणते ही आत्मा आहे ह्यानं आपला सोडणार म्हणते, आता तुला पोलीस म्हणतो ना खोटा आत्मा. मग तिथून म्हणते दोघं ह्याला आपण इथून पळ जाऊ म्हणते. चला म्हणते होत लवकर पळतो म्हणते. मग जाते पुढे पुढे पळतं मित्रांनो. तर पुन्हा मग तिथं काय होतंय, पुढे पुढे जाते मित्रांनो, हात पकडून ह्यानं वर जाते पहिले, चलो चलो जल्दी चलो. मग मित्रांनो ह्यानं दुसरा मजा जातो त्याच्यामध्ये, आव जल्दी उपर आव म्हणते. तुम्ही उपर होतो ये कोण आहे म्हणते. बघ तर हात त्याचा पकडला, दुसरा भूतान पकडला मित्रांनो. हातावर पकडला ते गचित पकडतो. हनुमंत तीनों को मार दिया, अब मैं अकेला बचा हूँ, अब मैं क्या करूँ। अब बचने की ज़रा मनती वो ताबीज़ महाराज की कहाँ वो जल्द ढूंढ के लूँगा, जब भी जाके मैं बचूंगा ना तो मैं नहीं बच पाऊंगा म्हणते. मग जाते मित्रांनो ना ह्याचा पोरगा दाखवत असतं मित्रांनो, ती कसं गेला आज मला कसं करून ते ताबीज कसं म्हणतो जाऊन जाते म्हणते. मग ते अजून ते भूत आत्मा सब मर गए अब तुम ही अकेले बाकी हो म्हणते, तुम्हें भी नहीं छोडूंगा म्हणते. जाते पटकन तिकडे तिकडे म्हणते ताबीज भेटे म्हणते. ये लो बेंडेक्स तुम्हारे को ताबीज है, मुझे नहीं मार पाओगे बेंडेक्स, तुला भेटते ताबीज. हाँ तुम्ही अजून काय फोन होता मित्रांनो बोलते. मग त्या ताबीज आहे मेरे पर म्हणते. मग जाते ताबीज घेऊन मित्रांनो. मग कहना काम तो मैं यहाँ से भाग के जाऊँगा जल्दी, नहीं तो मैं नहीं बच पाऊँगा यहाँ से, जल्दी जल्दी हो सके ताबीज मेरे पास भाग के जाऊँगा. मग पूजा ते पळता आला मित्रांनो. अजून तुला याद येते पप्पा डॉक्टर म्हणले इसे 1.5 लाख की सख्त ज़रूरत है, कल ऑपरेशन करना पड़ेगा. मग ते आठवणते मित्रांनो त्याला, पापा जल्दी आओ. मग ऑपरेशनचे पैशाचे फक्त आठवणते मला, ऑपरेशनचा पुरा जरूरत आहे. मी गेल्यानंतर मला पोराला पैसे भेटणार नाही, पुन्हा 1.5 लाख रुपये नाही यार म्हणते, जाऊ शकत नाही म्हणते, मला थांबायला लागतं म्हणते. मी गेल्यानंतर पुन्हा माझं लेकरू असं म्हणते, माझं सगळं काही कामाचं म्हणते थांबते म्हणते दवाखान्यामध्ये. मी म्हणतो मिळतं मी म्हणते, पण तुम्हाला मी जरा वाचवायचं म्हणते, काही कोणाच्या दिवशी थांबायचं म्हणते. नंतर अजून त्या थांबते तसं थांबते मित्रांनो. मग ते मग अजून कोणतं बॉल फेकते. ते म्हणते ये बॉल कैसे है, तो मेरी बेटी की म्हणते. बच्चे तुम यहाँ कैसे आए, ते मेरे बच्चे की बॉल आहे म्हणते, यहाँ कैसे म्हणते. जाते त्या बॉलच्या भाग तिथं बघू, तर मध्ये बघते ते डॉक्टर दिसतं, तेच त्याचं पोरगं दिसतं. आणि बघते पप्पा पप्पा म्हणते क्या हुआ म्हणते, डॉक्टर क्या हुआ तुम्हारा पप्पा म्हणते तुम्हारा सॉरी मैं तुम्हारे बच्चे को बचा नहीं पाया म्हणते. ये झूठ है सब म्हणते, सब वो बेंडेक्स की चाल है म्हणते, वो शैतान की, तुम मुझे झूठ बोल रहे हो म्हणते. वो बेंडेक्स ही था म्हणते कि तुम ऐसा करके मैं फंसा रहे म्हणते. नहीं म्हणते बिल्कुल सही है, ये तुम्हारा बच्चा अभी दुनिया में नहीं. नाही म्हणते नाही म्हणते पळ जाते मित्रांनो. त्याच्या लेकरला जाऊन गळास पकडताना रडत असतं मित्रांनो. तेवढ्यात ते भूतीच्या हातून ताबीज सोडून घेते मित्रांनो. हसते पोरगं, त्याची आत्मा हसते, हा 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 हसते मित्रांनो. हमने झूठ कहा था, ये तुम्हारा बच्चा नहीं है, मैं भी डॉक्टर नहीं म्हणते, अब तुम भी नहीं बच पाओगे मित्रांनो. मग बाहेर पळून जाते मित्रांनो, बाहेर पळून जाते आत्मा. मग त्या रूममध्ये जाते म्हणते. मग ते दोघं तिघाची आत्मा येते मित्रांनो. अब तुम्हारा जरिया बचने का भाग गया, अब तुम भी मर जाओगे म्हणते. अब मान जाओ मुझे, अब तुम भी नहीं बच पाओगे म्हणते, अब तुम भी नहीं बचोगे म्हणते. मग ते तिघं आत्मा म्हणते अब तुम मर जाओगे तुम भी नहीं बचोगे म्हणते, तिघं भी आत्मा. मग मित्रांनो मग तेवढं तर ते भूत असं मारलं, तर असं मारलं तिघ जवळ. मित्रांनो थोडं सकाळ होते मित्रांनो. सकाळ झाली की मग आहे ना वाचते मित्रांनो. मग तिघातून एक वाचतं आहे शेवटचं मित्रांनो. मग थोडं धोक्यात असून ते आपल्या मुलासाठी मित्रांनो बनवत राहते त्यांना मित्रांनो, जेवण राहतं आहे सकाळताना. मग बघतं मित्रांनो त्या घराचा शाप असते मित्रांनो. जर जे तिथं रात्रभर तिथं त्या घराच्यानं राहिलं तर मग त्या आत्म्याला म्हणजे त्याच्या जी बेंडीच्या आत्म्याला शांती भेटते मित्रांनो. ते कसं की तिथून एक रात्र राहिल्याच्यानंतर तिथं आत्मा तिथले निघून जातात मित्रांनो. एक रात्र राहिल्याच्यानंतर त्या घरामध्ये मग त्या एक रात्र त्या घरामध्ये आत्मा जिवंत वापस येते मित्रांनो. जसं त्या घरात ते माणूस जिवंत राहिला असल्यामुळं तिथल्या आत्म्याला घराच्या आत्म्याला शांती भेटते मित्रांनो. म्हणजे एक घरची शांती कसं मित्रांनो, नंतर एक दिवस जर तिथं त्या बिल्डिंगमध्ये ज्यानं राहिलं ते आत्मा असते तर त्याच्या आत्म्याला शांती भेटते मित्रांनो.
जिवंत राहील त्या याच्यामध्ये, त्या घरामध्ये. तर त्या घरामध्ये जिवंत राहिल्यानंतर ह्याच्या आत्म्याला शांती भेटते मित्रांनो. कारण कसं तिथं पहिले शाप दिला असतं त्या घरामध्ये. ह्या माणसाचं ज्या घरातून हे माणूस जिवंत गेलं, तुमच्या घरातून एक माणूस कोण बी, तर ह्या आत्म्याला मुक्ती भेटेल म्हणते. तर मित्रांनो मग त्याच्या आत्म्याला तिथून जिवंत आलं असल्यामुळे ते आत्मा मुक्त होऊन जाते मित्रांनो. ती शांती भेटते त्या आत्म्याला. मग अशा प्रकारे ते माणूस वाचून होतो, त्याच्या मुलाला वाचतो मित्रांनो. डॉक्टर म्हणते आज बेफिकर हो, तुम 2 दिन में तुम तुम्हारे बच्चे को ले जा सकते हो दवाखान्यात सोड के म्हणते. तुमचा पोरगा चांगला म्हणते आता तब्येत, 2 दिवसांनी तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन जाऊ शकतो म्हणते. त्या माणसाला हात जोडतो म्हणतो, खूप धन्यवाद सर म्हणजे तुमचे, किंवा तुमच्यामुळे माझा मुलगा वाचला असं. तुम्ही खूप रिस्क घेतला म्हणते मुलासाठी, स्वतःचा जीव धोक्यात घालून तो आपल्या मुलाला वाचला असं म्हणते. खूप खूप धन्यवाद म्हणते. मग म्हणते आज तुझ्यामुळे माझा श्रापित बंगला आज माझा मुक्त झाला म्हणते श्रापापासून. की त्या घरामध्ये खूप भयंकर शाप होता आणि ते चांगल्या भल्याच्या आत्मा तिथंच राहिला असल्यामुळे रात्रभर तू तेवढं तिघं मेले, तू चांगला असल्यामुळे तुझ्या आत्म्याला काही म्हणजे काही झालं नाही म्हणते. तू जिवंत अभ्यास करतो म्हणते, तुला तिथून तू आमचा शाप मुक्त केला म्हणते आमच्या घराला. मित्रांनो हीच कहाणी एवढी होती. कशी वाटली कहाणी मला नक्की कळवा मित्रांनो. कसं वाटले कहाणी सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडता कमेंट करा मित्रांनो. बाय बाय मित्रांनो.